श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गजानन महाराज घोड्याच्या चौखुरांमध्ये निजले आहेत, त्यामुळे घोडा वठणीवर आला. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधी. लहाना वाचून मोठ्याचा, मोठेपणानं टिकेसाचा, पतिता विना परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परीस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा, चित्ती आपल्या माधवा, दास गणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकाला यांचे प्रेम बहु असे. तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी. त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराचा. घोडा अतिद्वाड होता, कोणासही मारीला था. समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चऱ्हाटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी. कधी कधी कांतारी त्याने जावे पळून, खिंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहु अस. आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भितांचे धुत्कार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टीटी शब्द करीती, वाघोळे भक्षा ढुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही न दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास येते झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशाज्ञेने भूमीवरी औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवरिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चहूपायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणिगण गणात बोते. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवाया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे माना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाप्रत, निराळा त्या तोची असे. गिण गिण गिणात बोते, कोणी गणिगण गणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्याची न आपले प्रयोजन, आपण कथेसी कारण, महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत, हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहाया गेले, तो एक माणूस दिसले चहोपायात निजलेले. त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊन पाहू लागले निरखून, तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मज लागी येधवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अद्याप तरी शिर ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नाचे करीतसा कंदन, याचा प्रत्यय आला आज. माझा घोडा द्वाड अति, सर्वही ज्याला भीती, तेथेच आलात गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा. या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण, परीन कोणी घेईया, फुकटही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया,
हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्याचे घोडे पाहिजे गरीब साचे, घरामधी धनगराचे नाही वाघ कामाचा, ऐसा झाला प्रकार. घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी त्रास न देई कवणाते. ऐसे त्यासी बोलून निघून गेले दयाघन, कृपा कटाक्षे करून पशुही ज्याने आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंद बुवांचा, शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा, भीत होते त्याचे जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहे पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिलेने कवणाचा. गोविंद बुवा त्यास वदले, तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने घोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान, आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी. चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भरा, चऱ्हाटा वाजूनी राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीना लावले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभली स्तुती गोविंद बुवांनी समर्थांची. अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा झणी. ऐसी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यासा आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापुराचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुखा येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शीर ठेविता पायांवरी आठवण झाली त्यांना खरी, की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलू मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण, ते आपले भाषण करीती आपण होऊन, खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळ दे. ध्वजे निजधर्म सोडिता आचार विचार सांडिला, त्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करती आणि हात हलवीत येथे येती, आशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगतचक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला मनी, तो जाणीला समर्थानी, आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले, गांजा आणावयास भले. तै महाराज वदले त्या, आता शिळ्या कढीप्रत, का हा उगा आणिता उत. सार नाही किमपी यात, मी न हपापलो गांजाला. आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तरी तुम्ही आपल्या. लबाडाचे न हेतू पुरती, ही गुणगाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदान चुकावा नेम, 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानी पती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकूनी महाराजांची वंदुनी घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले, काम त्यांचे फत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापुराची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण
बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी, कांता त्याची पुतळाबाई, परमभाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार ऐक, पौष मासी निघती देख, ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासभूत, सवे हे समान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद तयासिकी चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्यही झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर, सोडी नवमीला साचार, असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर, करी पंथाने निरंतर, शेगाव खामगार मेहेकर, देऊळ गाव राजा पुढे. आनंद स्वामीस जालनापुरी, वंदुनिया जांबनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबे जोगाईचे, मोहोरी बेलेश्वर स्वामींचे पट्टे शिष्य समर्थांचे. डोमगावी कल्याण, नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोते शिंगणापूर, वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी. माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला, श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्था कारणे, खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा, दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जन गडास, निघावे परत जावे असं त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीस बसला समर्थ समाधीस, आले दुःखाश्रू लोचनाशी, शब्दन त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारीन पायी होईल, जरी बसून वाहना ते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर, आता पडू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोपा आधी पाहिजे. तरीच सर्व घडे काही, हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणत असा. ऐशा प्रार्थना करून निजला सय्येशी जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वामी म्हणाले, रामदास ऐसा न होई हताश, नको येऊ तेथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपल्या घरी, मी येईन नवमीला, तुला द्याया दर्शन. हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी, त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्रीस हरी कीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धूपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी, उत्सव सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा, 9 दिवस झाला खरा, 9व्या दिवशी 2 प्रहरा अघटिता आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी, श्रोते त्या बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी, नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या द्वारात राज्याभिषेक चाललात, लोक झाले विस्मित गजाननासी पाहुनिया. म्हणू लागले, बुवासी उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन येठाया. त्यांचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची, पाहती जो येऊन द्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी, अजानुबाहू साजरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार, हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा, नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले, नैनी संचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन, त्यांच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंड शिरीचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा तो निरखून पाहावे, तो मागुती गजानन. ऐसे स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी, घोटाळलासे अंतरी, कोडे काही उमगेना.
मग म्हणाले, गजानन रामदासासी प्रेमे करून, नको गांगरू देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भितरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जन गडी दिले वचन, की रामदास नवमीस येईन मी बाळापुरा लागून, त्याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता, दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वासांसी जीर्णनी तो पाही, ऐसा मुळीन भ्रमिष्ट होई, चाल पाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात, एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली, मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करिता राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर, स्वप्न पडले बाळापुरा. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वरडा प्रांती, संशय मुळीन धरी चित्ती, तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशय आत्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेवले अद्यात तरी गजाननांच्या पायावर. महाराज आपली लीला मीन समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनता न काही उरली, अर्भकावरी कृपा केली, तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस रहा या बाळापुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोण दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविकांप्रत, हेची इच्छी दासगुण शुभम भवतु. हरिहर प्रणमस्तु. इति 9मोऽध्याय समाप्त.